नमस्कार. कशा आहात? चांगलं. नमस्कार. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत व सूर्या गॅस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गॅस सुरक्षा अभियान आयोजित केले. त्यामध्ये मी राम रोडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. हे अभियान का व कशासाठी हा प्रश्न तुमच्या मनात पडलाच असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो घरामध्ये सिलेंडर वापरतो, हा सिलेंडर वापरताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्यापासून उद्भवणारे धोके कशा पद्धतीने थांबवले पाहिजेत, या संबंधीची माहिती घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. मला सांगा सर, जो तुम्ही घरामध्ये सिलेंडर वापरता, हा किती वर्षापासून वापरता? एक जवळपास 10-15 वर्षापासून. एवढ्या वर्षापासून वापरत असताना तुम्हाला खरंच याच्याबद्दल काय माहिती आहे? एवढीच माहिती आहे, आणायचा, लावायचा आणि रिकामा करायचा. प्रत्येकाच्या घरात सिलेंडर आहे. सांगा सर, आतापर्यंत तुम्ही घरात सिलेंडर घेतला, कधी एक वेळा विचार केला का की घरात घेतलेल्या सिलेंडरला एकच रंग दिला, तो म्हणजे लालच का? का लाल रंग? कारण डेंजर आहे, धोकादायक आहे. सिलेंडर एवढा डेंजर आहे, जर उभा फुटला तर 7 मजली इमारत खाली आणते, आडवा फुटला तर बाजूचे 3-4 घरे एका मिनिटात जागेवर नेते, आणि जर उलटा फुटला तर जमिनीत 20 फूट गड्डा करते. एवढी डेंजर वस्तू तुम्ही कुठे ठेवली सर? दारात की घरात? घरात. एवढंच नाही सर, सिलेंडर आपल्याला शासनाने दिला तरी सुद्धा शासनाच्या वाहनामध्ये याला परमिशन आहे का? जसं की बस, ट्रेन, मेट्रो भरलेला सोडा गव्हर्नमेंट रिकामा सुद्धा बसमध्ये नेऊ देत नाही. का? कारण जर बसमध्ये आणला, जर दुर्घटना झाली तर 2 जातील का 40 जातील याचा काही अंदाज नाही. म्हणून गव्हर्नमेंट याला परमिशन देत नाही. तरी सुद्धा आपण या वस्तूला परमिशन कुठे दिली? आपल्या दारात की घरात? घरात. म्हणून या वस्तूची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ही काळजी घेण्यासाठी याच्यावरती काही महत्त्वाचे नियम छापून दिले. ते नियम पाळणं गरजेचं आहे की नाही? आहे. मग ते नियम आपण पाळतो का? बघा कसे. त्यामधला पहिलाच नियम आहे, डिलिव्हरी लेते समय वजनावर सील की जांच करे. म्हणजे सिलेंडर घरात घेण्या अगोदर डिलिव्हरी घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्या संबंधीचा नियम आहे की डिलिव्हरी लेते समय सिलेंडरचं वजन आणि सील चेक करा. आतापर्यंत तुम्ही वजन केलं का? सगळ्यात महत्त्वाचं की वजन का करायचं? कधी कधी जो सिलेंडर असते तो कोणत्या कारणामुळे लीक होऊन वजन कमी होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सिलेंडर घेताना ज्या गोष्टीची काळजी घ्यायची ती काळजी घेणं गरजेचं असते. बऱ्याच वेळा आपला जो गॅस असते तो काही कारणास्तव लीक होऊन आपण कमी होते, म्हणून याचं वजन करायचं. वजन करायचं म्हणजे की 2 गोष्टी माहित पाहिजेत. एक तर भरून सिलेंडर किती येते ना रिकामा किती. आपल्याला जो लाल सिलेंडर भेटते त्यामध्ये 14 किलो 200 ग्रॅम गॅस भेटते. आणि रिकाम्या सिलेंडरचं वजन हा जो पितळाचा माप असते, याच्या बाजूच्या पट्ट्या दिलेला असते 15, 16, 17 प्लस पॉईंट मध्ये सुद्धा असू शकते. ते वजन प्लस 14 किलो 200 ग्रॅम गॅस, अशी दोन्हीचं टोटल करायचं. ते जर काट्यावरती भरलं तर समजायचं सिलेंडर व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगा, तुम्ही सिलेंडरचं सील कशाला म्हणता? याच्यावरती एक व्हाईट कॅप असते आणि एक कॅरी बॅग असते, त्याला तुम्ही सिलेंडरचं सील म्हणता. पण तुमच्या मध्ये जर हे सिलेंडरचं सील असेल तर ही सरळ चुकीची कल्पना आहे. तुम्ही जर याला सिलेंडरचं सील म्हणता तर मी समजेल याला एक सोड्याची बॉटल आहे, आणि एका मिनिटासाठी विचार करा, मी जर सोड्याच्या बॉटलचं झाकण काढलं तर काय होणार? सोडा बाहेर येणार. मग तसंच मी जर याची कॅप काढली तर यामधून गॅस सुद्धा बाहेर यायला पाहिजे होता. आला का गॅस? नाही. म्हणजे याचा अर्थ हे सिलेंडरचं सील नाही. हे फक्त सिलेंडर कंपनीतून एजन्सी आणि एजन्सीतून तुमच्या घरी येते. तर या प्रवासामध्ये धूळ, कचरा, माती जाऊन त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपले जे रेग्युलेटर बसायला अडचण जाऊ नये म्हणून लावलेले डस्ट कॅप असते. याला फक्त शास्त्रीय भाषेत डस्ट कॅप म्हणतात. याला सिलेंडरचं सील म्हणतात. बघा, याच्या आतमध्ये काळा व्हायसर एक उभा प्लंजर आहे. त्याची जर बरोबर फिटिंग असेल तर समजायचं आपला सिलेंडर व्यवस्थित आहे. मग ते चेक कसं करायचं? घेतल्या थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं, आणि पाणी टाकून जर याच्यामध्ये बबल्स बुडबुडे येत असतील तर समजायचं सिलेंडर लिकेज आहे. तो घरामध्ये घ्यायचा नाही. का नाही घ्यायचा? लिकेज सिलेंडर जर तुम्ही घरामध्ये घेतला आणि तो जर वापरत राहिली तर तो लिकेज मोठा होणार, आणि जर मोठा झाला तर भविष्यात एवढा मोठा होऊ शकते. 607चं प्रेशर आहे. जेवढ्या प्रेशरनं सिलेंडर लीक झाला तेवढ्याच प्रेशरनं बाहेर येते. म्हणून अवघ्या 4 मिनिटांमध्ये आपल्या घरात दुर्घटना होते. असा सिलेंडर जर घरामध्ये असेल तर कधी आपल्या घरात दुर्घटना होण्यास आपण जबाबदार असतो. मला सांगा सर, घरामध्ये तुम्ही कोणतेही मेडिकल गोळ्या, औषधी, टॅबलेट घेतात, काय चेक करता सर त्याच्यावरती? एक्सपायरी डेट. कधी आजपर्यंत तुम्ही सिलेंडरची एक्सपायरी डेट चेक केली का? बघा, ती बघायची कुठं? हे जे उभे 3 पट्टे असतात त्याच्या कुठल्या तरी एका पट्ट्यावर बघायचं दिलेली दिसते. इथं काही एक सिम्बॉल आणि आकडे असतात. बघा, 829. आता 829 म्हणजे काय? महत्वाचा प्रश्न. म्हणजे 29 म्हणजे 2029, आणि हे म्हणजे काय? वर्षाची 4 गट करायची 3-3 महिन्याची. पहिल्या ए सिम्बॉल मध्ये 3 महिने, दुसऱ्या बी सिम्बॉल मध्ये 3 महिने, तिसऱ्या सी सिम्बॉल मध्ये 3 महिने, आणि चौथ्या सी सिम्बॉल मध्ये 3 महिने, 4 महिने. अशा पद्धतीने 12 महिने याच्यामध्ये काउंट केले जातात. सगळ्यात महत्वाचा, जो घरामध्ये तुम्ही रेग्युलेटर वापरता, मला सांगा, सगळ्यात महत्वाचा याच्यावरती जो दुसरा नियम आहे की उपयोग न होणे पण रेग्युलेटर बंद करे. मला सांगा सर, आपण घरामध्ये सिलेंडर घेताना म्हणजे घेतल्याच्या नंतर काम झालं आपला रेग्युलेटर बंद करतो का? करता का बंद? तुम्ही नाही बंद करत. बऱ्याच महिला काय करतात, रात्री बंद करतात, सकाळी चालू करतात, दिवसातून 2च वेळा चालू बंद करतात.
आपण पकडू 2च वेळा, दिवसात 2 वेळा, महिन्यात 7 वेळा, वर्षात कमी जास्त 1000 वेळा. सांगा तुम्ही एखादी वस्तू जर रेग्युलेटर मला सांगा तुमचा जर खराब झाला तर बाहेरून होणार का आतून? आतमधून होणार. आणि जर आतमधून खराब झाला तर याच्यामध्ये एक रॉड आणि स्प्रिंग आहे. जर ती स्प्रिंग घासला गेली, तो रॉड घासला गेला तर काय होणार? त्यामधून सूक्ष्म गॅस गळती होणार. मला सांगा सिलेंडर कुठे ठेवला तुम्ही? घरात, अगदी किचन मध्ये, त्याच्या बाजूलाच तुमचा देवघर आहे. जर इथं तू सूक्ष्म गॅस गळती झाली, दिव्याची किंवा लाईटची स्पार्किंग भेटली तर ताबडतोब घराला आग लागून सिलेंडरचा ब्लास्ट होतो. म्हणून आपल्या घरचं रेग्युलेटर काम झालं की बंदच करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, या रेग्युलेटरची लाईफ असते 5 वर्ष. याला कंपल्सरी चेंज 5 वर्षाच्या आत केलंच पाहिजे. पण बऱ्याच घरातल्या म्हणजे माणसांची मानसिकता अशी असते, जोपर्यंत तुटत नाही, फुटत नाही, खराब होत नाही तोपर्यंत बदलायचा नाही. पण रेग्युलेटर जर घरात खराब असला तर ताबडतोब बॅकफायर करते. बॅकफायर म्हणजे काय? सिलेंडर पासून कुठं जरी 5 फुटापर्यंत आग लागली तो स्वतः घडवून सिलेंडर मध्ये सोडते. म्हणून हा रेग्युलेटर जास्तीत जास्त 3 ते 4 वर्षाच्या वर वापरला नाही पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, घरामध्ये जो पाईप वापरतात, सध्या तुमच्या घरामध्ये अशी पाईप आहे का? कोणाच्याच घरात नसेल, असला तरी वापरू नका. कारण गव्हर्नमेंट हा 2009 ला बंद केला. का बंद केला? ही रबरी पाईप होती, म्हणजे अशी चाकूने कापली तरी कापला जायची. याच्यावर जर मसालेदार पदार्थ सडला, उंदराने जरी तोडले तरी तोडल्या जायची. एवढंच नाही, स्वयंपाक करताना जरी गरम तव्याला चटका लागला तरी पकडून दुर्घटना व्हायची. याच पाईपमुळे आपल्या नागपूरमध्ये एकाच दिवशी 3 कुटुंब उद्ध्वस्त झाले. तेव्हापासून गव्हर्नमेंटने पाईप बंद केली. आता आपल्या घरात सूर्या कंपनीची सुरक्षा पाईप केसरी कलरची आली. मला सांगा, अशी पाईप भेटून पण आपण सुरक्षित झालो का? काय वाटतं तुम्हाला? झालो सुरक्षित? मी म्हणतो तुम्हाला, इथून इथपर्यंत लोखंडाची जरी पाईप लावून दिली आणि घरात येणारा जर गॅस लीक झाला तर तुमच्या घरातली दुर्घटना थांबणार आहे का? म्हणून आपल्या घरातली काळजी घेणं गरजेचे. सर्वात महत्वाचं महिलांसाठी एक गोष्ट म्हणजे, शेगडीवरती काही सांडते, चहा उतू जाते, दूध उतू जाते, भाजी उतू जाते. आणि जर त्यावरती शेगडीवरती काही सांडलं तर महिला शेगडी साफ कशी करतात? मस्त जसं बाळाला अंघोळ घालतात तशी शेगडी साफ करतात. काय करतात? पाण्याला धुतात. नाही म्हणलं तर एखादा लिक्विड वगैरे टाकून त्याला घासतात. पण मला सांगा, कुठल्या एजन्सीवाल्यांनी किंवा कुठल्या कंपनीवाल्यांनी आतापर्यंत सांगितलंय की शेगडी पाण्यानं धुतली पाहिजे? नाही धुतली पाहिजेत. म्हणून शेगडी कधी पाण्यात द्यायची नाही. का द्यायची नाही? ही वरतून बनलेली स्टीलची पण आतून बनलेली जर्मन आणि लोखंडाची. आणि लोखंडाचा गुणधर्म आहे, त्याला जर पाणी लागलं तर ते जमते आणि त्याला ओढ पडते. बघा, एवढ्या प्रेशरने गॅसच्या पाईप मध्ये येते. आणि जर आपण लीक झाला तर ताबडतोब लिहून इच्छा आगी त्याला स्वतः रेग्युलेटर स्वतः किंवा सिलेंडरचा ब्लास्ट करते. म्हणून कधी आपल्या घरातली शेगडी पाण्यात द्यायची नाही. फक्त काम झाल्या ओल्या कपड्याला धुवून काढायची. दुसरी महत्वाची गोष्ट, जे घरामध्ये बटन आहे, या बटनाला फिरवा काय लिमिट आहे का? आपण दिवसभरात किती वेळा बटन फिरतो, पण बऱ्याच वेळा काय होते, आपल्या घरातला आपण तेलाचे पिठाचे हात असतात, त्या बटनाबद्दल खूप सारे धूळ साचले असते. आपल्या घरचं बटन जाम जाते. बऱ्याच महिला काय करतात, तुटलेला बटन काढतात, त्याच्यामध्ये कागद कोसतात आणि पुन्हा फिरवतात. विचार करा, जर त्या बटनामध्ये एक स्प्रिंग आणि रॉड आहे, जर तो बटन जाम झाला आणि जर ताकदीने फिरवला तर तो काय होणार? समोरचा पूर्ण जर आपल्या अंगावरती येणार. आणि महिला कुठे उभी असते? एक्झॅक्टली शेगडीच्या समोर. म्हणून जर महिला जर समोर उभी असत आणि जर समोरचा जाळ पाठीमागे आला तर माझ्या अंदानुसार तो जाळ कमीत कमी 80% महिला भाजू शकते. आणि 80% भाजलेली महिला जगू शकते का? नाही जगू शकत. म्हणून आपल्या घरातलं बटन खराब झालं असेल तर ताबडतोब बदलून घ्या. मला सांगा, 30 रुपयाची बटनाची किंमत तुमच्या जीवापेक्षा कमी आहे का? नाही. म्हणून आपल्या घरामध्ये जर बटन खराब झालं असेल तर ताबडतोब बदलून घ्या. मला सांगा सर, दिलेली माहिती कशी वाटली? एवढ्या माहितीमुळे तुमचं कुटुंब निश्चित 100% सुरक्षित होणारच. पण काय म्हटलं सर मी, एवढ्या माहितीमुळे तुमचं कुटुंब निश्चित 100% सुरक्षित होणारच. पण या सगळ्या गोष्टीची काळजी तुम्ही 24 तास घेऊ शकता का? या जर प्रश्नाचं उत्तर तुमचं हो असेल तर मी यापुढची माहिती थांबवतो. पण मला माहिती आहे 100% असा एकही व्यक्ती नाही की तो 24 तास या गोष्टीकडे लक्ष देऊ शकत. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, आपल्या घरामध्ये जाणीवपूर्वक 2च गोष्टी डेंजर अशा घोषित केल्या, ज्या आंतरराष्ट्रीय डेंजर गोष्टी डेंजर देतात किंवा आपल्या जीवासाठी घातक येतात. एक म्हणजे तुमच्या समोर असलेला जिवंत बॉम्ब आणि दुसरी म्हणजे तुमच्या घरात असलेली इलेक्ट्रिसिटी. पण इलेक्ट्रिसिटीमुळे जे काही शॉर्ट सर्किट होतात ते आता कुठेतरी कमी झालेले. का कमी झाले? कारण गव्हर्नमेंटने त्यासाठी एक सुरक्षा काढली आहे, ती म्हणजे आपल्या घरामध्ये आपण लावलेले मीटरद्वारे केमसीबी नावाचं बटन आहे. प्रत्येकाच्या घरात काय काम करते सर ते बटन? तुमचं जरी कुठं कमी जास्त लाईट आली तरी शॉर्ट सर्किट झाला तरी ऑटोमॅटिक कट करते, कोणाला शॉक लागला तरी बंद करते, लाईट जरी घरात कमी जास्त आली तरी बंद करते. मग विचार करा सर, घरातली एक आंतरराष्ट्रीय डेंजर वस्तू तुम्ही सुरक्षित केली, दुसरी आंतरराष्ट्रीय वस्तू तुम्ही सुरक्षित करण्याचा कधी विचार केला का? नाही केला. काय वाटतं तुम्हाला? याच्यासाठी पण सुरक्षा असायला पाहिजे का नाही?
असायला पाहिजेत. तर याच्यासाठी सूर्या कंपनीनं 2005 पासून एक सूर्या प्रकारे म्हणजे चांगल्या पद्धतीने टेस्टिंग करून मार्केटमध्ये 2016ला एक वस्तू याच्यासाठी एक जे सुरक्षा काढलेली आहे तिला म्हणतात गॅस सेफ्टी डिव्हाइस. मला सांगा सर, ही सुरक्षा तुम्ही या अगोदर कधी बघितली का? नाही बघितली. याचा अर्थ वापरायचा प्रश्न नाही. 2016ला तयार केली होती, मार्केटमध्ये आणली होती, पण काही चुकीच्या गोष्टीमुळे ही आपल्यापर्यंत आलेली नाही. आणि ती का आली नाही त्याचं सुद्धा कारण तुम्हाला मी नंतर शेवटी सांगेन. सगळ्यात महत्त्वाचं त्या अगोदरीचा वापर कसा करायचा. बघा, दिसायला सेम रेग्युलेटर सारखी दिसते, याच्यामध्ये फक्त एक प्रेशर गेज वेगळा आहे, मीटर, बरोबर आहे. वापरायला एकदम सिंपल, जसं रेग्युलेटर वापरतो तसं सेम बटन बंद करायचं, लावायची. जसं आपण आपलं रेग्युलेटर लावतो सेम तसं, पण रेग्युलेटर बसत आणि ताबडतोब बसते. याला थोडं पुश करावं लागते. आवाज आला म्हणजे रेग्युलेटर आपलं डिव्हाइस बसलं. बघा, समजा तुमच्या घरातलं रेग्युलेटरचं बटन जर मी चालू केलं तर काय होणार, त्यामधून गॅसचा सप्लाय सुरू होणार. बघा, मी यामधून गॅसचा सप्लाय सुरू केला म्हणजे काय झालं, याच्यामधून 100% गॅस यायला पाहिजे. जर मला सांगा आता जर मी इथं लायटर लावलं तर काय होणार, निश्चित 100% आग लागणार. लावू का? बघा, काळजी नका करू, तुमच्यापेक्षा जवळ मी आहे. बघा, पेटते का एवढा जरूर पेटते का? बघा पेटते का एवढा जरूर पेटते का? बघा एवढा जवळ सुद्धा पेटत नाही. का पेटत नाही? जोपर्यंत डिव्हाइस अशा पद्धतीने बनवलेले आपल्या घरामध्ये 17-18 वर्षाचे 10-12 वर्षाचे लहान मुलं असतात. बऱ्याच वेळा काय होते की आपली मम्मी तसं बटन फिरवते, मुलं तसेच सेम फिरवणार आणि दुपारच्या वेळेस चहा मॅगी करायला जाणार आणि या ठिकाणी लायटर लावणार. पण चुकीने जर बटन चालू राहिलं तर ताबडतोब घरात दुर्घटना होऊ शकते. म्हणून आपल्या घरामध्ये सेम अशा पद्धतीने डिव्हाइस बनवणं, जोपर्यंत याच्यावरती आपण रेग्युलेटर लावणार नाही तोपर्यंत मशीन समोर गॅस पडवणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, मगाशी मी तुम्हाला पेनानं प्रेशर दाखवलं, किती होतं 660चं. आता हे प्रेशर बघा किती आहे प्रेशर, फक्त 160चं. म्हणजे प्रेशर 5 पट कमी झालं. प्रेशर कमी केल्यामुळे काय होते, तुमच्या गॅसची 20 ते 25% बचत होते. एवढंच नाही, तुमचा जो गॅस आहे तो आहे त्यापेक्षा 4 ते 5 दिवस शिल्लक जाते. जर एका वर्षाला जर तुम्ही 10 सिलेंडर वापरत असाल तर निश्चितच तुमच्या एका सिलेंडरची बचत होती. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुरक्षा असणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यावरती आपण जसं रेग्युलेटर लावतो तसंच लावायचं. बटन चालू करायचं, शेगडीचं बटन समोर चालू की बंद, चालू. आता आपली शेगडी काय व्हायला पाहिजे, चालू व्हायला पाहिजे. बघा शेगडी पेटते का? पेटते का नाही पेटत? का पेटत नाही? बघा, नुसतं जर मी रेग्युलेटर लावलं असतं तर ताबडतोब शेगडी पेटली असती, पण या ठिकाणी सुरक्षा लावली म्हणून पेटत नाही. का पेटत नाही? कारण सुरक्षा अशी आहे, त्याला सेन्सर सिस्टीम आहे. जोपर्यंत आपण परमिशन देणार नाही तोपर्यंत समोर गॅस जाणार नाही. बघा, समोर एक घड्याळ दिसते याला, त्यामध्ये ब्लॅक कलरचा काटा दिसते. तो काटा कुठे आहे सध्या? लालवर आहे. याला चालू करण्यासाठी ही जी घड्याळ आहे याला 2 वेळेस आतमध्ये पुश करावं लागते. आता कुठे गेला काटा? गेला ग्रीन वरती. बघा, पेटली आपली शेगडी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की डिव्हाइस काय काम करते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिव्हाइस काय काय म्हणते, तुमचा सिलेंडर जर किती भरून आला हे जर तुम्हाला विचारलं तर महिन्याच्या 3 अँटिक पद्धती असतात सांगायच्या. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर विचारलं की सिलेंडर कधी संपवणार तर महिला काय करतात, अशा पद्धतीने सांगतात. त्याच्यातली पहिली पद्धत म्हणजे सिलेंडर तिरपा करून पाहायचा, दुसरी पद्धत म्हणजे सिलेंडर उचलून पाहायचा आणि तिसरी पद्धत खूप अँटिक असते. मस्त कॅलेंडरवर लिहिल्या जाते 25 तारखेला सिलेंडर संपणार आणि 22 तारीख आली की सिलेंडर खतम. आणि नंतर घरामध्ये धावपळ चालू होते की सिलेंडर कुठून भरून आणायचा. पण जर सुरक्षा तुमच्या घरात असेल तर सिलेंडर किती भरून आला आणि कधी संपणार हे तुम्हाला जागेवरच कळते. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बघा, हाच काटा जर पूर्ण ग्रीनवरती गेला तर सिलेंडर तुम्हाला पूर्ण भरलं जाते. जसं गाडीचं पेट्रोल मीटर काम करते सेम तसंच हे घड्याळ काम करते. जसा जसा तुमचा गॅस कमी होईल तसा तसा तो कमी होते. तो जर रेडवर आला तर समजायचं 2-3 दिवसात आपला रिझर्व लावा, 2-3 दिवसात संपून जाते. अंदाज लावायचं काम पडत नाही. बऱ्याच वेळा महिलांना सवय असते, घरामध्ये पहिला शेगडी साफ करतात. मला सांगा, शेगडी साफ करताना कधी तुम्ही घरातली पाईप काढून शेगडी साफ केली का? केली का कधी? पाईप तशीच असते. पाणी तुम्ही शेगडीला वापरता, लिक्विड वापरता, ते लिक्विड या पाईपात उतरते. पाईपात उतरल्यामुळे काय होते, त्यामध्ये एक तार आहे, तो तार जंगलात जाते आणि बऱ्याच वेळा तुमच्या घरची अशी पाईप मिळते. बऱ्याच वेळा तुमच्या घरात छोटे बाळ असतात. मला सांगा, आईच्या पदराशी खेळता खेळता जर अचानक या नळीशी खेळायला लागलं आणि अचानक जर शेगडी महिला इकडे तिकडे सरकवताना ही घरातली पाईप निघाली तर काय होईल? निश्चितच आग लागेल. आग लागून घरामध्ये सिलेंडरचा ब्लास्ट होईल. मग काढू का पाईप? नाही. बघा काय होईल, मी जर समजा तुमच्या घरामध्ये असेल आणि तुमच्या घरातली पाईप निघाली तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, कोणती काळजी घ्यायची हेच तुम्हाला सांगायचं आलं. बघा, या ठिकाणी मी पाईप काढतो, आग केवढी लागते ते दाखवतो आणि मी जाऊन दाखवतो, जेणेकरून तुमच्या घरातली दुर्घटना होताना तुम्हाला कळायला पाहिजे. बघा, सुरुवातीला लाईटर लावतो आणि पाईप काढतो. बघा, अशी तर घरामध्ये पाईप निघाली, नक्की काढू ना. बघा, अशी तर घरामध्ये पाईप निघाली तर केवढ्या पद्धतीने लागतं. बघा, अशी जर पाईप घरामध्ये निघाली तर निश्चित केवढ्या पद्धतीने दुर्घटना. बघा काय झालं
केवढी आग लागली बघा, लागली का घरामध्ये आग? नाही लागली. म्हणजे काय झालं, तुमच्या घरामध्ये कोणत्याच पद्धतीची दुर्घटना होणार नाही. का होणार नाही? कारण या ठिकाणी डिव्हाइस बघा, डिव्हाइसचा काटा बघा, जसाही मी तुमचा पाईप काढला ऑटोमॅटिक गॅसचा सप्लाय काय झाला, बंद झाला. म्हणजे डिव्हाइसने काय केलं, जसाही तुमचा पाईप लीक झाला ऑटोमॅटिक गॅस कनेक्शन बंद केलं. एवढंच नाही बघा, तुम्ही आता माझ्याकडे बघत होते, आता डिव्हाइसकडे बघा. समजा तुमच्या घरामध्ये स्वयंपाक चालू आहे, स्वयंपाक चालू असताना तुमच्या घरातली पाईप जर अचानक अशी लीक झाली तर तुमच्या घरामध्ये होणारी दुर्घटना ताबडतोब विधीने सेकंदात डोळ्याची पापणी आलं तर तुमच्या घराचा गॅसचा सप्लाय बंद होतो. एवढंच नाही, मगाशी तुम्हाला प्रेशर दाखवलं होतं 660चं, हे जे सिलेंडरचं प्रेशर 160चं. विचार करा, घरामध्ये जर तुमच्या 160च्या प्रेशरनं जर घरामध्ये पाईप मिसळणार एवढी आग लागते 160च्या प्रेशरनं, तर 660च्या प्रेशरनं याच्या 5 पट आग लागू शकते. आणि याच्या जर 5 पट आग लागत असेल तर समजायचं तुमच्या घरामध्ये जी दुर्घटना होणार आहे ती याच्या 5 पट होणार आहे. आणि याच्या जर 5 पट आग तुमच्या घरात लागली तर मला सांगा तुमची कोणाची हिंमत होईल का ती आग विझवण्याची? म्हणून आपल्या घरामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. एवढंच नाही, सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांना सवय असते घरामध्ये बऱ्याच वेळा शेगडीवरती काहीतरी ठेवतात, चहा ठेवतात, भाजी ठेवतात आणि काहीतरी उतू जाते आणि अशा पद्धतीने शेगडी विजते. जर अशी शेगडी विजली तर मला सांगा केव्हा समजते? जेव्हा वास येईल तेव्हा. पण विचार करा, तोपर्यंत जर ती महिला घराच्या बाहेर असेल आणि तेवढ्या कामामध्ये घरात जर गॅस पसरला तर काय होणार? निश्चित तो गॅस पूर्ण घरभर पसरणार, त्याला कशाची स्पार्किंग भेटणार आणि जर स्पार्किंग भेटली तर ताबडतोब घरात लागल्यामुळे सिलेंडरचा ब्लास्ट होणार. म्हणून आपल्या घरामध्ये जर असा गॅस पसरला तर काय करा, सगळ्यात महत्वाचं की असा जर गॅस पसरला कुठे जर घरामध्ये गॅसचा वास येत असेल तर आपल्या घरात निश्चित दुर्घटना होणारच आहे. अशीच एक दुर्घटना झाली आहे, 9 महिन्यापूर्वीची घटना आहे. रिटायर्ड शिक्षिका होत्या, याच्यावरती सकाळी दूध तापत ठेवलं आणि बाथरूममध्ये आंघोळ दिला. त्यांचं दूध उतू जाऊन विजलं, पूर्ण घरभर गॅस पसरला आणि गॅसचा वास बाथरूममध्ये गेला. त्यांच्या लक्षात आलं की आपला गॅस उतू जाऊन विजला. आटपून आवरून आल्या, शेगडीचं बटन बंद केलं, रेग्युलेटरचं बटन बंद केलं, दरवाजे खिडक्या उघडल्या, पण ज्या गोष्टीचा घरात बॉम्ब होणार, स्फोट होणार आहे ती गोष्ट घरात ठेवली, तो म्हणजे सिलेंडर. श्वास घ्यायला त्रास होत होता, समजत नव्हतं काय करावं, पण लक्षात आलं की फॅनच्या आगने लवकर गॅस पाहिजे. जसं फॅनचं बटन दाबलं, बटनातून स्पार्क झाला, पूर्ण घराला लागला की सिलेंडरचा ब्लास्ट झाला. घरात रक्ताचा सडा पडला, बॉडीचा अंश सुद्धा सापडला नाही, कारण बॉडी पूर्ण भिंतीखाली दबून पडली होती. विचार करा, तुमच्या घरात जर असा गॅस पसरला असेल तर काय वाजतंय? बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते की महिला काय करतात, चालू करतात आणि एकदा दोनदा तीनदा लाईट पेटवतात आणि 4थ्या वेळेस पेटवलं तर काय होते, पूर्णपणे भपका हातावरती. आता इथं बऱ्याच वेळची शेगडी चालू आहे, मी जर या ठिकाणी लायटर लावला तर पूर्ण जिथपर्यंत गॅस पसरला तिथपर्यंत आग लागली. तुम्हाला गॅसचा वास येते, मग मी जर लायटर लावलं तर तुमच्यापर्यंत आग येते. लावू का लायटर? बघा, काळजी नका करू, इथं सुरक्षा लावली. ही सुरक्षा काय काम करते हे सांगायसाठी एवढं बघा, टेन्शन नका घेऊ. तुला एवढ्या दुरून पेटते का? पेटते का एवढ्या दुरून? बघा, राहिलं एवढ्या दुरून, बघा शेगडीवर त्याला असं एवढ्या जवळ सुद्धा पेटत नाही. हे पेटणार केव्हा? जोपर्यंत ही ज्योत त्याच्या 1 इंच जवळ जात नाही तोपर्यंत. आणि किती पेटते तोही बघा, किती पेटला? जेवढा फुकला होता, विजवला होता तेवढाच पेटला. झाला का भडका? म्हणजे अशा वेळेस डिव्हाइस काय काम करते, जर तुमचं बटन चालू मध्ये शेगडी विजली असेल तर 90% सप्लाय बंद करते, फक्त 10% सप्लाय समोर पाठवते आणि 10% आलेला सप्लाय पूर्णपणे हवेत निरूप होऊन जाते, न जळण्या लायक राहते. आणि अशी शेगडी तुमच्या घरात दिवसभर जरी सुरू असली, एक 5 तास, तरी तुमच्या घरामध्ये कोणत्याही पद्धतीची दुर्घटना होत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचं जर तुमच्या घरामध्ये डिव्हाइस असेल आणि इथं जरी दिवा लावून ठेवला तर इथची आग सुद्धा इथं लागू शकणार नाही. एवढंच नाही, बऱ्याच वेळा महिलांकडून सगळ्यात मोठी चूक काय होते की घरामध्ये रेग्युलेटर चालू करतात आणि गॅसचा वास येते, पण समजत नाही नेमका वास कुठून येते. स्वयंपाक चालू असते घरामध्ये आणि बऱ्याच वेळा काय होते, पाईप जी असते आपल्या पाईपाला चिरा पडतात. समजा अशा पद्धतीने घरामध्ये स्वयंपाक चालू आहे आणि इथून पाईप लीक झालं, मला सांगा, आता या ठिकाणी मी सुरक्षा लावलेली आहे, पाईप लीक झालेला आहे, महिलेला माहित नाही वास यायला स्वयंपाक चालू आहे. पण समजा या ठिकाणी जर तुमचं डिव्हाइस असतं ते प्रेशर 160 नाही 660 राहिलं असतं आणि 660 राहिलं असतं तर निश्चित तुमच्या घरात इच्छी आग इथं लागली असती. आणि अशी जर आग इच्छी इथं लागली असती तर विदिन सेकंदात 1 मिनिटामध्ये तुमच्या घरातली महिला बाहेर पडली असती, गेली असती बाहेर. पण बाहेर गेल्यावरती मला सांगा, खरंच ही आग विजली असती का? विजली असती का सर? नाही विजली असती. म्हणजे काय झालं असतं, निश्चित आग मोठी झाली असती, पाईपाने आग पकडून घेतली, इकडे रेग्युलेटर आणलं असतं, रेग्युलेटर स्वतःमध्ये सोडून सिलेंडरचा ब्लास्ट केला असता, निश्चित घरात दुर्घटना झाली असती, आपल्यासोबत शेजारची 4 कुटुंब गेले असते. पण समजा तुमच्या घरामध्ये जर सुरक्षा असेल, एकदा इच्छा आग इथं लागणार नाही आणि जर चुकून लागली तर ही आग मोठी होणार आणि मोठी झाली तर काय होतं बघा, अशा पद्धतीने जर आग मोठी झाली तर तुमचा ऑटोमॅटिक गॅसचा सप्लाय बंद होतो.
म्हणजे मशीननं काय केलं, जसाही तुमचं प्रेशर वाढवलं, कारण मशीनसाठी लिमिट सेट केलेली आहे, असे तुमचे 4 बर्नर पेटल एवढा सप्लाय पाठवते, 5व्या बर्नरचा गॅस लागत असेल तर ऑटोमॅटिक कनेक्शन बंद करते. आणि एवढंच नाही सर, हीच पाईप तुमची मध्यरात्री अशा पद्धतीने खराब झाली आणि सकाळी उठून जरी तुम्ही गॅस चालू केला तर कोणत्याच पद्धतीचा घरात गॅस पेटणार नाही. दुसरी गोष्ट, याला चालू करायचा जरी प्रयत्न केला तरी तुमच्या घरामध्ये कोणतीच गॅस पेटणार नाही. सगळ्यात महत्वाचं की मशीन जर करत असेल तर जे काय चालू बंद करायचं ते शेगडीवरून करायचं, इकडे अजिबात हात लावत नाही. याचा वापर करताना सेम पद्धतीनं रेग्युलेटर जसं बंद करत होते त्याला बंद करायची गरज नाही, फक्त मशीनचं बटन बंद करायचं, सिलेंडर संपलावं अशा पद्धतीनं काढून घ्यायचं, रिकामा सिलेंडर द्यायचं, नवीन आणायचं, सेम तशाच पद्धतीनं लावायचं, खालची कडे खांदाबाची बटन चालू करायचं. फक्त एकच काम आहे, सिलेंडर लावला फक्त याला 2 वेळेस पुश करायचं, परत त्याला कधी हात लावायची गरज नाही. काय वाटते सर, अशा पद्धतीची सुरक्षा घरात असायला पाहिजे. जर तुम्हाला ही सुरक्षा आवडली असेल तर निश्चित फक्त 2 मिनिटांमध्ये मशीनची माहिती सांगतो आणि माझी माहिती संपवतो. बघा, ही जी मशीन आहे ही पूर्णपणे भारतीय बनवटीची. आपण ज्या घरामध्ये सूर्या कंपनीची शेगडी वापरतो त्याच कंपनीने बनवलेला आविष्कार आहे. सगळ्यात महत्वाचं, ही जी मशीन आहे ही पूर्णपणे भारतीय बनवटीची, मेड इन इंडिया आहे. 400 ग्राम वजन आहे. जर तुमच्या हातातून चुकून जर सिलेंडरच्या वजनापासून खाली पडली, सिलेंडरच्या हाईटपासून, तर तुटणार नाही, फुटणार नाही. एवढंच नाही, ही जी मशीन आहे ही पूर्णपणे गनमेटल पासून बनलेली. आपण जे सैनिकाकडे बंदूक वापरतो त्या धातूपासून बनलेली. कुठल्याही ऋतूत जंगत नाही, झिजत नाही, खराब नाही. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा कुठल्याही ऋतूत खराब होत नाही. एवढंच नाही, ही जी मशीन आहे ही मशीन पूर्णपणे गव्हर्नमेंटचं याला उच्च दर्जाचा ISO मानांकन आहे. एवढंच नाही, ही जी मशीन आहे गव्हर्नमेंटने पेटेंट केलेली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपण प्रत्येक घरोघरी याची सुरक्षा पोहोचवते. एवढंच नाही, ARAI या कंपनीचं सुद्धा याला सर्टिफिकेशन आहे आणि UL कंपनीचं सुद्धा फायर टेस्टिंग करून या मशीन आपल्यापर्यंत आलेली आहे. ही जी मशीन आहे ही पुढच्या वर्षी कंपल्सरी आपल्या घरात, येणाऱ्या काळात आपल्या घरी येणार. पण ज्यावेळेस येणाऱ्या काळात कंपल्सरी आपल्या घरी येईल त्यावेळेस आपल्याला आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला घरात लावायची. फक्त एवढंच आहे, ज्यावेळेस आपल्याला कंपल्सेशन होईल, ज्यावेळेस आपल्याला घरोघरी लावायची, त्यावेळेस आपली इच्छा नसताना सुद्धा ही जी मशीन आहे ही आपल्याला घ्यायची आहे सर 4,999 रुपये. फक्त माझा एक आपुलकीचा प्रश्न आहे, दिलेली माहिती समजली असेल तर फक्त या मशीनचा एक किमतीचा अभिप्राय द्या की या मशीनची किंमत तुम्हाला कमी वाटते, जास्त वाटते की बरोबर वाटते? काय वाटते सर? जास्त वाटते तुम्हाला सर? जास्त वाटते. चला, मी सुद्धा तुमच्या एका मिनिटासाठी म्हणेन की किंमत जास्त आहे. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. बायचान्स घरामध्ये जर मशीन नसेल आणि तुमच्या घरामध्ये जर दुर्घटना झाली तर मला फक्त एवढं सांगा, होणारी दुर्घटना 4,099 पेक्षा जास्त होणार की कमी? जास्त होणार. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळून चुकले की याची किंमत आपल्या जीवापेक्षा काही नाही. मी म्हणतो याची किंमत खरंच जीवापेक्षा काही नाही. पण आपण याला जीवाशी कम्पेअर न करता याला आपण कम्पेअर करू तुमच्या घरामध्ये असलेल्या मनोरंजनाच्या वस्तू. जसं की तुमच्या घरामध्ये असलेल्या मनोरंजनाच्या वस्तूपैकी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे मोबाईल आणि दुसरी म्हणजे टीव्ही. मला सांगा, आज प्रत्येक घरामध्ये मोबाईल आहे. जवळपास एका घरात किती मोबाईल असतील? जेवढे पर्सन आहेत तेवढे मोबाईल. आपण पकडून चालू 2, एक हजबंड आणि वाईफ, दोघा जणांचे 2 मोबाईल आणि एक टीव्ही. 300, 300, 600 आणि टीव्हीचा 400. असे एका महिन्याचं जरी रिचार्ज पकडलं तर किती तो होते सर? 1,000 रुपये. एका महिन्याचं 1,000, 12 महिन्याचं किती? 12,000. मग एका महिन्याचं 1,000, 12 महिन्याचं 12,000. तर विचार करा सर, मनोरंजनासाठी नुसतं फोनवर बोलण्यासाठी आणि टीव्ही बघण्यासाठी जर आपण एका वर्षात 12,000 रुपये खर्च करू शकतो तर खरं सांगा सर, घरासाठी 5,000 रुपये जास्त आहेत का? नाही. तुमच्या मनानुसार जर आताही तुम्हाला 5,000 जास्त वाटत असेल तर अजून एक गोष्ट सांगतो सर, हे 5,000 तुम्हाला ना एका दिवसासाठी, ना 2 दिवसासाठी, ना 3 दिवसासाठी, ना 10 दिवसासाठी, ना 5 वर्षासाठी, ना 10 वर्षासाठी, हे पूर्णपणे तुम्हाला सुरक्षा मिळणार आहे 25 वर्षात. आता मला सांगा सर, 25 वर्षासाठी जर तुम्हाला 5,000 रुपये खर्च करायचे तर आता किंमत जास्त वाटते का? एवढंच नाही. आणि ही जी सुरक्षा आहे याला पूर्णपणे 5 वर्ष गॅरंटी. म्हणजे काही जरी झालं तर याला पीस टू पीस भरून भेटणार. आज घरामध्ये टीव्ही, मोबाईल किती हजाराचा आहे सर? 10,000च्या वर आहे. मग 10-15 हजाराच्या वरच्या वस्तूला जर तुमच्या घरामध्ये घेतल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारची गॅरंटी मिळत नाही तर तुम्ही मला सांगा, 5,000ची वस्तू देऊन जर तुम्हाला एवढ्या पद्धतीची चांगली क्वालिटी मिळत असेल तर आता सांगा सर, किंमत जास्त आहे का? निश्चितच नाही. तरी सुद्धा तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, जर तुम्हाला वाटत असेल की 5,000 आता सुद्धा जास्त आहे तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की सूर्या कंपनीने काय केलं, गॅस सुरक्षा अभियान चालू केलं. आणि गॅस सुरक्षा अभियान चालू करताना ज्या ठिकाणी आमचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असते, ज्या ठिकाणी आम्ही डेमो होतो, ज्या ठिकाणी घरोघरी माहिती देतो, ज्यावेळेस जर त्या तिथच्या व्यक्तीला असं वाटलं की माझ्या घरामध्ये ही सुरक्षा आत्ताच असायला पाहिजे तर त्या ठिकाणच्या 30% लोकांना आम्ही ही सुरक्षा
फक्त सर 5, 10, 20, 25, 30 नाही तर निव्वळ 50% सबसिडीवर देतो. आणि 50% सबसिडी म्हणजे किती? फक्त 2499. आता मला सांगा सर, या वस्तूची किंमत आहे फक्त 2499, ती सुद्धा तुमच्या घरामध्ये 30 वर्षासाठी. आता मला सांगा 2500 रुपये किंमत 30 वर्षासाठी कमी आहे का जास्त आहे? निश्चितच कमी आहे. आणि एवढंच नाही, 2500 रुपयात तुम्हाला नुसती मशीन दिल्यात नाही, मशीनला 5 वर्ष गॅरंटी, 30 वर्ष लाईट. आणि जो घरामध्ये ट्रिपल कोटिंग पाईप आहे तो याच्यासोबत भेटवस्तू दिलेली आहे. एवढं जबरदस्त मशीन काम करते. मग पाईप सोबत द्यायची कारण काय? सगळ्यात महत्वाचा, आज 99% घरामधली पाईप खराब आहे. आणि त्या ठिकाणी जर मशीन लावली तर समोर गॅस पडवणार नाही. लोकांची मानसिकता अशी असते, एवढ्या दिवसाचा गॅस चालू होता, लगेच मशीन काढून ठेवतील, रेग्युलेटर लावतील आणि घरामध्ये गॅस चालू करतील, होणाऱ्या दुर्घटनेला आमंत्रण देतील. म्हणून नवीन कनेक्शन देताना आम्ही नवीन पाईप सुद्धा देतो, जेणेकरून त्या घरातली सुरक्षा कायमस्वरूपी चांगली झाली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये एक लायटर आहे बघा, सेम तशाच पद्धतीचा आमचा सूर्या कंपनीचा लायटर आहे. आता मला सांगा, त्या लायटरचा आणि यामध्ये फरक काय? फरक असा आहे की तुमचा लायटर जर चुकून पाण्यात पडला तर चालणार नाही. हा जर तुमच्या जरा पाण्यात पडला, पाण्यात जरी ठेवला तरी सुद्धा चालणार, अशा पद्धतीचे लायटर. आणि एवढंच नाही सर, याच्यासोबत तुम्हाला बिलही साधं सुद्धा नाही. जी कंपनी गव्हर्नमेंटला टॅक्स भरते, कंपनीचा GST नंबर, कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर, कंपनीचा ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि ज्या मी किमती सांगितल्या पूर्णपणे 50% सबसिडीच्या छापील किमती. आपल्याकडे 3 प्रकारच्या मशीन असतात, घरगुती लाल सिलेंडर, हॉटेलला असतो तो निळा सिलेंडर, आणि जे आपण शहरामध्ये पाणी गरम करायचे गॅस गिझर वापरतो त्याचं सुद्धा मशीन असते. दिलेली माहिती समजली असेल तर या ठिकाणी येऊ शकता, आपली नाव नोंदणी करू शकता आणि आपल्या घरामध्ये सुरक्षा लावू शकता. तुम्ही जो मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुमचं कुटुंब सुरक्षित ठेवायचं हे तुमच्यावरच आहे. जर माझी माहिती समजली असेल तर आपण तिचा एकच प्रश्न विचारतो की घरामध्ये जो सिलेंडर आहे त्याचं जर रेग्युलेटर पेटलं तर तुम्ही काय करणार? काय करणार तुम्ही? एका प्रश्नाचं उत्तर द्या, मी माझी माहिती थांबवतो. काय करणार? ओला कपडा कोण टाकणार? सर तुम्ही काय करणार? सेम तेच करणार. मी सुद्धा म्हणतो ओला कापड करून टाकणार. पण ओला कापड करून टाकण्यासाठी तुम्हाला सिलेंडरचं रेग्युलेटर कधी पेटणार हे निश्चित माहित आहे का? जर माहित नसेल तर घरामध्ये एकच करावं लागेल, इकडे मॅडमला स्वयंपाक करावा लागेल आणि इकडे तुम्हाला ओला कापड घेऊन उभं राहावं लागेल. पेटतं का? मी आहे उभा. असं घरामध्ये शक्य आहे का? दुसरी गोष्ट, जर ओलं कापड टाकायचं असेल तर सिलेंडरचे 2च नियम विजवायचे. एक तर सिलेंडर मोकळा हवेत लागेल तेव्हा त्याच्यावरती ओला कापड करून टाकावं लागते. पण आपण सिलेंडर कुठे ठेवला? घरात, अगदी किचन वाटायच्या आत. मग मला सांगा, तिथं लागलेली आग तुम्ही खरंच ओला कापड करून विझवू शकता का? दुसरी महत्वाची गोष्ट आहे, याला विझवायचं असेल तर कंपल्सरी दुसरा पर्याय म्हणजे काय? याच्यावरती फेकावं लागते रेती किंवा माती. का? कारण दुरून फेकल्या जाते, अंगावरती जाळत नाही आणि आग विझवल्या जाते. पण आतापर्यंत घरात किती बकेट रेती माती भरून ठेवली? नाही भरून ठेवली. आणि ठेवली पण असती, पण कशी ठेवायची? मग 2 किचन मध्ये, 2 बाथरूम मध्ये, 2 बेडरूम मध्ये आणि 2 हॉल मध्ये. मला सांगा, एवढं सगळं शक्य आहे का? नाही. म्हणून याच्यासाठी एकच पर्याय आहे, ते म्हणजे सूर्या गॅस सबसिडी होईल. आणि ते जर आपल्या घरामध्ये असेल तर विचार करा, तुमच्या घरामध्ये जो सिलेंडर आहे त्या सिलेंडर मधून जो गॅस आहे तो 160च्या स्पीडने जर घरामध्ये एवढा असतो तर 660च्या स्पीडने याच्या 5 पट जाते. आणि याच्या जर 5 पट तुमच्या घरामध्ये लागत असेल तर खरंच सांगा, ही आग तुम्ही विझवू शकता का? या प्रश्नाचं उत्तर नसेल हो तर घरामध्ये माझी विनंती असेल की तुमच्या घरामध्ये ही सुरक्षा कंपल्सरी लावून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्वांचे आभार. तुम्ही एवढ्या शांततेने माझी माहिती ऐकून घेतली त्याबद्दल मी दास ग्रुप कंपनीतर्फे तुमच्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर.